जे भव्य जीव आहेत त्यांनाच भाव होतात. आणि त्यात पुन्हा आचार्यांनी तिथं दिलं पद्मनंदी पंचविंशतीमध्ये, तत्प्रतिप्रीती चित्तेन येन वार्तापि श्रुता स निश्चित भवेत भव्य भावी निर्वाण भाजनम. माझ्याकडे बघताय तुम्ही काय म्हणते? काय म्हणले सेजल? तत्प्रतिप्रीती चित्तेन येन वार्तापि ही श्रुता. आणि प्रेमानं जो शास्त्र ऐकतो, प्रीती चित्ताने शास्त्र ऐकतो. तुम्ही सगळे प्रीती चित्ताने ऐकत नाही आहात. नाहीतर असं माझ्याकडे मला घाबरून बघताय माझ्याकडे. नक्की कशामुळे होतं माहित नाही, पण तसं काय नाही. आहे ना, घाबरून असतं तर तुम्ही इथं आलाच नसता. जाऊ दे, नकोच म्हटलं असतं. पण आलाय, ऐकताय. आणि ऐकताय म्हणजे तुमचं मन लावून ऐकताय. तत्प्रतिप्रीती चित्तेन, तुम्हाला भावना आहे. फक्त म्हटलं ना, आपली सगळी गाडी ढकल स्टार्ट आहे, बॅटरी नाही आहे त्या गाडीला. पूर्वी गाड्या चालू करताना हँडल मारायला लागायचं नाही, हँडल असायचं, असं ते इंजिन असं हँडल फिरवायचा आणि मग ते इंजिन चालू व्हायचं. बॅटरी नसायची त्यावेळेस, बरोबर आहे. तसं तुम्ही हँडलवाल्या गाड्या आहेत एवढं मला माहित आहे. बॅटरी आता जोडायची, त्याला आपण जोडायची बॅटरी, चार्ज मग होणार किंवा डिस्चार्ज झालेली होणार. तत्प्रतिप्रीती चित्तेन, हे आहे ना आचार्यांचं वचन आहे, पद्मनंदी आचार्यांचं वचन. आणि आजचा स्वाध्याय करा, ते कुठे आहे, कुठला श्लोक आहे, कुठल्या, बरेच अध्याय आहेत त्याच्यात बरं का, तत्प्रति नियमाचं बरं का तुम्हाला. म्हणजे स्वाध्याय जरा तुम्ही बघू लागला, पुस्तकं घरातली त्याला वाळवी